नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आता बाजारात फणस आलेला आहे छान, आणि उन्हाळ्यातच ते फणस निघतं आणि त्याची भाजी पण छान होते। तर मी इथे या ठिकाणी फणस घेतलेला आहे आणि छान ते पहिलेच कट करून आणलेलं आहे। तर छोटे छोटे छान त्याचे पीसेस करून घेतले आहे। तुम्ही पाहू शकाल याच्यामध्ये छान बिया पण आहे फणसामध्ये। तर आज आपण इथे 1 पाव फणस मी घेतलेला आहे आणि 1 पाव फणसची भाजी इथे मी आज करणार आहे। तर आपण आज फणसाची भाजी कशी करायची ते पाहूया। तर सर्वप्रथम आपण हे फणस वाफवून घेऊया थोडं। या ठिकाणी मी एका गंजात पाणी ठेवलं आहे थोडं, आणि त्याच्यावर एक छोटी चाळणी ठेवते आणि त्याच्यावर हे फणस आपण ठेवणार आहोत आणि थोडं वाफवून घेणार आहोत। तर ते भाजी छान होते मस्त आणि लवकर शिजले जाते ते फणस। पाण्यात जर आपण शिजून घेतलं तर थोडी त्याचं पूर्ण फोडीचं हे निघून जातं सगळं। तर आपण याच्यामध्ये वाफवून घेऊया। त्याच्या बिया छान छोट्या छोट्या अशा काजूच्या बिया म्हणतो आपण याला, छान लागतात। तर ते आता वाफवून घेणार आहोत। ओके, मीडियम फ्लेमवर 5 मिनिटाकरता 5 मिनिटात आपलं फणस वाफवून होणार। त्याच्यावर एक आपण प्लेट ठेवून घेऊया। या ठिकाणी आपलं फणस वाफायला ठेवलंय आपण। इथे मी 2 कांदे घेतले आहे, ते आपण पहिले पेस्ट करिता तयार करून घेणार आहोत। तर त्याची आपण छोटे छोटे पीसेस करून घेऊया कांद्याचे। या ठिकाणी ओनियन चॉप करून घेतलेला आहे, ते छोटे छोटे करून घेतले पीसेस। त्यानंतर मी इथे डाळ भाजून घेतली होती, तर त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। छोट्या स्पूननी पोहे खायचे 2 चमचे आहे। हे पण ही खोबऱ्याची पेस्ट आहे, ही पण 2 चमचे करून घेतलेली आहे, आणि लसूण जिऱ्याची पेस्ट आहे। आता आपण पहिले खोबरं फ्राय करून घेऊया आणि खोबऱ्याची पण पहिले पेस्ट तयार करून घेऊया। त्यानंतर पुढची प्रोसेस, एका पातेल्यामध्ये आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे। त्याच्यात आपला कांदा टाकू आणि तो छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। आता आपण 5 मिनिट झालेले आहे, फणस शिजला आहे की नाही तर पाहून घेऊया। हे पहा, इझिली याच्यामध्ये सुरी जाते आहे। तर आपलं फणस शिजलेलं आहे। तर आपण गॅस बंद करून देऊया। गरम वाफेने पुन्हा 2-3 मिनिटं ते शिजतं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपला कांदा छान लालसर झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि थंड झालं की मिक्सरच्या पॉटला आपण याची छान पेस्ट करून घेऊया। आता आपण कांदा थंड झालेला आहे, तर कांद्याची पेस्ट करून घेऊया। आता आपण भाजीची तयारी करणार आहोत। सर्वप्रथम एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते, आणि फणसाच्या भाजीला थोडं तेल जास्तच पाहिजे। तेल जास्त असलं की छान तर्री उतरते भाजीला। तर मी इथे 2 छोटे भांड्याने आपलं तेल टाकून घेतलं। आता आपली कांद्याची पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहोत सर्वप्रथम आपण। आणि त्यासोबतच लसण, जिरं आणि अद्रकची पेस्ट मी करून घेतली होती, ती इथे टाकते आहे। आणि आता हे छान बारीक फ्लेमवर थोड्या वेळ शिजू द्यायचे। तर आपली कांद्याची पेस्ट आणि लसण, जिरं, अद्रकची पेस्ट शिजत आली आहे। तर आपण त्याच्यामध्ये डाळ भाजून घेतली होती चण्याची, तिची पेस्ट थोडी टाकणार आहोत। आणि इथे आहे आपल्याजवळ खोबऱ्याची पण पेस्ट, ती पण आपण इथे टाकून देऊ। आणि आता ह्या छान परतून घ्यायच्या आणि त्याला छान तेलामध्ये शिजू द्यायचे। आता आपण कांदा, आलं, लसूण, खोबरं आणि डाळीची पेस्ट सगळं टाकून छान तेलामध्ये छान परतून घेतले आहे। आता याच्यामध्ये आपण सुके जिन्नस टाकणार आहोत। पहिले सर्वप्रथम हळद टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं।
टाकल्यानंतर धण्याची पूड, आणि ही पण तेलामध्ये छान झालं की इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तिखट आपल्या चवीनुसार टाका, जास्त कमी, जास्त तिखट पाहिजे असेल तर छान जास्त. मी इथे छोट्या चमच्याने घेतलेलं आहे, अगदी 2 चम्मच. आता हे पण थोडं तेलात होऊ द्यायचं, मसाले आपले सुके जिन्नस. आता हे छान लालसर झालेलं आहे शिजून आपलं. त्याच्यामध्ये मीठ टाकते, इथे मी चवीनुसारच मीठ टाकायचं. आणि आपण या ठिकाणी जे फणस वाफून घेतलं आहे ते टाकून घेऊ. आता आपण यामध्ये फणस टाकून घेतलाय, छान ते परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. आणि याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं याची वाफ काढून घेऊ. आणि गॅसचा फ्लेम थोडा बारीक करूया. बारीक याच्यावर छान आपण वाफ काढून घेतली आहे. आता फणसाला सगळं मसाला लागलेला आहे. यामध्ये आता आपण पाणी सोडणार आहोत. आणि पाणी टाकलेलं आहे. आता शिजण्याकरता आपल्याला खूप काही जास्त पाणी पाहिजे नाही, कारण की आपण वाफवून घेतलेलं आहे फणस, तर आपलं ते फणस शिजलेलंच आहे. तर आता आपण थोडं पाणी, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी इथे. मला जेवढा रस्सा पाहिजे होता 1 पावाला आपल्याला, तर त्यानुसार मी पाणी टाकलेलं आहे 1 ग्लास. तर आता हे आपण 5 मिनिटं होऊ देऊया, म्हणजे छान गाढी होणारी भाजी तुम्ही पाहू शकाल. आता खूप पातळ आहे याचा रस्सा, तर थोडं याला आपण आता याच्यामध्ये शिजू देऊया. तर 5 मिनिटं छान झाकून ठेवूया. भाजी 5 मिनिटं शिजून येणार. आता 5 मिनिट झालेले आहे. आता आपण पाहूया. तुम्ही पाहू शकाल इथे छान तेल सुटलेलं आहे भाजीला आपल्या, आणि रस्सा पण गाढा येऊ लागलेला आहे. अजून 2-3 उकळ्या आल्या की रस्सा छान गाढा आला की आपली भाजी शिजली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फणस हे आपलं शिजल्या गेलेलं आहे. पहा, हे पहा, सॉरी एकच चमचा करते गरम. हे पहा, फणस पण शिजल्या गेलेलं आहे. तर 2-3 उकळ्या आल्या की आपली भाजी या ठिकाणी शिजून तयार होणार. आपण सर्व करूया. या ठिकाणी आपण गॅस बंद केलेली आहे. पाहू शकाल किती छान तर्री सुटलेली आहे भाजीला. इथे आता आपण काळा मसाला टाकणार आहोत. आणि काळा मसाला टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून या, सांबार. आणि आता आपण हे सर्विंग बाउलला छान काढून घेऊ. आता आपण फणसाची भाजी आपल्या सर्विंग बाउलला काढून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपली फणसची भाजी छान तयार झालेली आहे. मस्त तर्रीदार अशी आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते फणसाची भाजी, आणि उन्हाळ्यातच आपल्याला फणस मिळतं. तुम्ही पाहू शकाल, हे पहा छान अशी गाढसर आपण भाजी तयार करून घेतलेली आहे. आणि फणस पहिले वाफून घेतलं तर लवकर शिजतं आणि भाजी पण लवकर तयार होते आपली. तर नक्की ट्राय करून पहा या उन्हाळ्यात फणसाची भाजी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला. आणि नॉनव्हेजला बिलकुल पर्याय आहे ही भाजी. ज्यांना नॉनव्हेज आवडत नसेल त्यांच्यासाठी फणसाची भाजी नक्की छान लागते. तर नक्की ट्राय करून पहा. आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.